आजचा आपला विषय आहे मृत आत्म्यांचे स्वप्न. ड्रीम्स, डेड कम्युनिकेटिंग टू अस थ्रू द ड्रीम्स. मृत आत्म्यांचे किंवा मृत लोकांचे स्वप्न. आणि सध्या आपण एक महत्वाची सिरीज स्टडी करत आहोत, ते म्हणजे स्वप्न आणि दृष्टांत. आणि हा विषय किंवा हा प्रश्न अनेकांचा आहे की बरेच वेळेस आपल्याला स्वप्न पडतात, आपण दुर्लक्ष करतो आणि काही गोष्टी आपल्याला जसं समजतात अगोदर होणाऱ्या, आणि मग नंतर झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे मी पाहिलेलं होतं किंवा हे मला कळलेलं होतं. आणि पवित्र शास्त्रात आपण असं पाहिलं आतापर्यंत, जे आपण पाहिलं त्याचा मी थोडक्यात रिकॅप सांगतो की देव प्राचीन काळापासून स्वप्न आणि दृष्टांताच्या माध्यमाने त्याचे संकल्प, त्याच्या योजना प्रगट करत आलेला आहे. योग 33 मध्ये म्हटलंय की देव एक प्रकारे नव्हे तर दोन प्रकारे मनुष्यांशी बोलतो, स्वप्नाच्या द्वारे आणि रात्रीचा दृष्टांतात. परंतु तो म्हणजे मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही. आपण असंही पाहिलं की स्वप्नाच्या द्वारे देव त्याच्या लोकांशीच नव्हे तर इतर जे त्याच्यावर विश्वास न ठेवणारे, त्याला न मानणारे आणि राजे सुद्धा, त्यांच्याशीही तो बोललेला आहे. उदाहरणार्थ फारो, नबुकदनेस्सर राजा वगैरे वगैरे. तर स्वप्न हे एक माध्यम आहे कम्युनिकेशनचं, देवाचं माणसाशी संपर्क साधण्याचं. आपण आणखी एक दुसरा पॉइंट असा पाहिला की स्वप्न आणि दृष्टांच्या द्वारे परमेश्वर का बोलतो, आणि त्याचं उत्तर पहिले थेसलोनिके 5:23 मध्ये असं आहे की मनुष्य हा आत्मा, जीव आणि शरीर आहे. आणि देव आत्मा आहे, मनुष्य आत्मा आहे. तुम्ही आणि मी आत्मा आहोत, आपण या शरीरात आहोत. आणि ज्यावेळेस आपण झोपलेलो असतो, निद्रिस्त असतो, त्यावेळेस आपला आत्मा जागृत असतो. आणि त्यावेळेस स्पष्टपणे आपल्या आत्म्याशी देव परमेश्वर संपर्क साधत असतो. आपण पाहिलं की स्वप्न म्हणजे आपल्याला झोपेत असताना जे दिसतं, ऐकू येतं ते, आणि दृष्टांत म्हणजे जागा असताना सुद्धा काही वेळ आपल्याला आपल्या पुढे जे दृश्य दिसतं किंवा जे अचानक समजतं ते, हा फरक आपण पाहिला. नंतर मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की कशा रीतीने आपण देवापासूनचे स्वप्न आणि देवापासून जे नाहीत त्यांच्यातला फरक कसा ओळखू शकतो. आणि जर तुम्ही पहिल्याच वेळेस आजच्या सिरीजला जॉईन झालेले असाल तर हा चौथा भाग आहे स्वप्न आणि दृष्टांताचा. अगोदरचे 3 भाग जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला हे सविस्तरपणे माहिती होईल. तर आजच्या चौथ्या भागाकडे आपण वळू, तो म्हणजे मृत आत्म्यांचे स्वप्न. आता मी तुम्हाला माझ्याच उदाहरणावरून सांगतो की आमची आई वारल्यानंतर बरेच वेळा आई स्वप्नात आली, वडील वारल्यानंतर देखील, आणि अधूनमधून अशा प्रकारचे स्वप्न बरेच वेळा पडलेले आहेत. कदाचित तुम्हाला देखील मृत नातेवाईकांचे स्वप्न पडलेले असतील. आणि वेळोवेळी हा प्रश्न विचारला जातो आणि माझ्याही मनात हा विचार आला, कारण अशा वेळेस आपले प्रियजन ज्यावेळेस स्वप्नात येतात, आपल्याला त्या जुन्या आठवणी आणि आपल्याला जसं काही त्यांना भेटल्यासारखं वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की ते आपल्या बरोबर आहे. आणि ज्यावेळेस मला जास्त माहित नव्हतं, जेव्हा मी विचारत होतो एखाद्याला की स्वप्नाविषयी मृत, तर मला असे उत्तर मिळायचे की ते आपल्या बरोबर असतात. परंतु त्या उत्तराने समाधान झालं नाही. आणि मी शास्त्रामध्ये त्याचं उत्तर शोधू लागलो की हे काय. आणि देवाची स्तुती असो की देवाच्या वचनामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. तर आज आपण सुरुवात करू एका शास्त्र भागातून. आणि आजच्या ह्या स्टडीमध्ये आपण पाहू की जे प्रियजन, मृतजन आपल्या स्वप्नात येतात, आपल्याला भेटतात, काही गोष्टी सांगतात, ते खरोखरच तेच असतात का. आणि दुसरा प्रश्न असा की त्यांचा ह्या प्रकारे आपल्याला भेट देण्याचा उद्देश काय. हे 2 महत्वाचे प्रश्न आज आपण प्रामुख्याने पाहूया. योबाचं पुस्तकाचा 7वा अध्याय, इथून आपण सुरुवात करू. जोब चॅप्टर 7.
आणि या अध्यायामध्ये मृत्यूविषयी बोलताना इयोब असं म्हणतो, इयोब 7:9 आणि 10, मेघ ज्याप्रमाणे वितळून नाहीसा होतो तसा अधोलोकात जाणारा परत वर येत नाही. अधोलोकात किंवा मरण पावणारा तो म्हणतो की परत वर येत नाही, परत जिवंत होत नाही. वचन 10, तो पुन्हा आपल्या घरी येणार नाही, त्याचे स्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही. म्हणजे एकदा जर मनुष्य मृत्यू पावला तर तो ह्या जगातून कायमचा जातो. त्याचा ह्या जगाशी काहीही संबंध राहत नाही. आता काही जणांचा असा विश्वास आहे की मरण पावल्यानंतर 40 दिवस आत्मा जगात राहतो आणि म्हणून 40वा दिवस करतात वगैरे. परंतु ह्या विचाराला शास्त्राचा आधार नाही, असं शास्त्रात कुठेही सांगितलेलं नाही. उलट असं सांगितलेलं आहे, जे आपण वाचलं ते, की तो पुन्हा आपल्या घरी येणार नाही, त्याचे स्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही. म्हणजे ज्या क्षणी माणूस मरण पावतो त्या क्षणी तो हे जग कायमचं सोडून जातो, तो परत रिटर्न होत नाही. नंतर उपदेशक याचा 9वा अध्याय, थोडस पुढे उपदेशक याचा 9वा अध्याय, आणि या ठिकाणी उपदेशकाने याबद्दल काय लिहिलं आपण जरा वाचूया. एक्लिजियास्टिस चॅप्टर 9:4-6. उपदेशक असं लिहितो, जो जीव सृष्टीशी मिळून असतो त्याला आशा असते, कारण मृत सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा. आपणास मरावायचे आहे हे जिवंताला निदान कळत असते, पण मृतांना तर काहीच कळत नाही. ऐकून घ्या, मृतांना काहीच कळत नाही. त्यांना आणखी काही फलप्राप्ती व्हायची नसते, त्यांचे स्मरण कोणास राहत नाही. आता हे 2 शास्त्रभाग आपल्याला हे शिकवतात की मृत्यू आल्यानंतर, मरण पावल्यानंतर ह्या जगाशी त्या व्यक्तीचा कोणताही संबंध राहत नाही, त्याच्या ठिकाणाशी, राहत्या घराशी किंवा कुटुंबाशी. हे अगदी स्पष्टपणे क्लिअर कट सांगितलेलं आहे. हा पहिला पॉइंट, की मरण पावल्यानंतर मृताच्या आत्म्याचा त्याच्या कुटुंबाशी, जागेशी किंवा ह्या जगाशी कोणताही संबंध राहत नाही. The dead have nothing to do with this world anymore. आता दुसरा पॉइंट असा की जरी त्यांनी हे जग सोडलेलं असलं तरी, जरी हे ते ह्या जगातून गेलेले असले, ह्या जगात नसले, तरी ते दुसऱ्या जगात जिवंत आहेत. दुसरा पॉइंट, जरी ते ह्या जगात नसले तरी ते दुसऱ्या जगात जिवंत आहेत. आणि हे प्रत्येक पॉइंट मी तुम्हाला शास्त्रातून प्रूव्ह करून देणार आहे. आपण कोणता तर्क किंवा अंदाज लावण्याची गरज नाही. लूक शुभवर्तमान याचा 16वा अध्याय. लूक 16 मध्ये प्रभू येशूने एक गोष्ट सांगितली की जिला काही लोक दाखला असं समजतात, पण ऍक्च्युली ती एक खरी घडलेली कथा आहे, असं अनेक बायबल स्कॉलर्सचं मत आहे. लूक 16, लूक चॅप्टर 16 आणि वचन 19 पासून श्रीमंत मनुष्य आणि भिकारी लाजार अशा 2 मनुष्यांची कथा आहे. आणि ती आपण थोडक्यात वाचू. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व फार बारीक सुताची वस्त्र घालीत असे आणि प्रतिदिवशी थाटामाटाने ख्याली खुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ लाजार नावाचा फोडाने भरलेला एक दरिद्री टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती आणि कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असे. बघा किती वाईट परिस्थिती ह्या भिकारी लाजारची होती. आणि हा मनुष्य, श्रीमंत मनुष्य कशा टाईपचं जीवन जगत होता. आणि काय झालं बघा, वचन 22, पुढे असे झाले की तो दरिद्री मेला
आणि देवदूताने त्याला अब्रामाच्या पुराजवळ नेऊन ठेवले. बघा, इथे विशेष असं आहे की तो दरिद्री, तो भिकारी मरण पावल्यानंतर देवदूत त्याला घ्यायला आले आणि त्यांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. म्हणजे हा भिकारी, हा दारिद्री बिलीवर होता, विश्वासणारा होता, पण तरीही तो दारिद्र्य होता. दारिद्र्य भिकारी लोक देवा स्वर्गात जाऊ शकतात का? हो. त्याला अब्रामाच्या उराजवळ नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याला पुरले. श्रीमंत मेल्यावर काय झालं की त्याला पुरले असं सांगितलेलं आहे. त्याला देवदूताने नेलं वगैरे सांगितलेलं नाही. आणि मग ऐका वचन 23. मग तो अधोलोकात यातना भोगत असता, तो म्हणजे तो श्रीमंत माणूस अधोलोकात यातना भोगत असता त्याने आपली दृष्टी वर करून अब्राम व त्याच्या उराजवळ असलेला लाजार यांना दुरून पाहिले. पाहिले हा शब्द अंडरलाईन करा. आता हे दोघे मरण पावलेले आहेत पृथ्वीवर. दोघांचे पण मयत झालेली आहे, फ्युनरल झालेली आहे. दोघांनाही पुरण्यात आलेला आहे. म्हणजे ह्या जगातून ते कायमचे गेलेले आहेत. पण दुसऱ्या जगामध्ये, दुसऱ्या एका ठिकाणी ते जिवंत आहेत. आणि हा माणूस अधोलोकात गेल्यानंतर हा श्रीमंत माणूस यातना भोगत असताना तो पाहतोय. कोणत्या डोळ्याने पाहिलं? जे डोळे ज्या शरीराला होते ते शरीर पुरलं गेलेले आहे पृथ्वीवर. लक्षात घ्या, हे आत्मिक डोळे. आत्म्याला पण डोळे किंवा कान असतात. आत्मा हे आत्मिक शरीर, जर आपल्याला असं म्हणता येतं, स्पिरिच्युअल बॉडी. आपला जो आत्मा आहे त्याला दिसतं, ऐकू येतं, कळतं. तुम्ही म्हणाल कसं? ज्यावेळेस आपण स्वप्न पाहतो त्यावेळेस आपले हे डोळे बंद असतात, हे कान बंद असतं, आपण गाढ झोपेत असतो, तरी आपण पाहतो, ऐकतो. ते कोणत्या डोळ्याने किंवा कोणत्या कानाने? ते आत्म्याचे डोळे ने आत्म्याचे कान. आणि हीच प्रार्थना पाऊलाने इफिसकरास पत्रात केली की देवाने तुमचे ज्ञान चक्षु प्रकाशित करावे, ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. म्हणजे आत्मिक कान आणि आत्मिक डोळे उघडावेत. तर आत्मा झोपेत असला तरी जिवंत असतो, मरण पावला तरी तो सदा सर्व काळ जिवंत आहे. आणि हे दोघ जण गेलेले. आता हा श्रीमंत माणूस त्याला बघतोय, दुरून पाहिले. वचन 24. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्रामा, माझ्यावर दया करून लाजरला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुचकळून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे. आता ह्या श्रीमंत माणसाने ओळखलं की हा अब्राम आहे, आणि तो भिकारी लाजार जो त्याच्या बंगल्यासमोर पडलेला होता तो आहे. म्हणजे मरणानंतर जगातल्या गोष्टींचं स्मरण राहतं का? हो. मृत्यूनंतर आपण एकमेकांना ओळखू शकतो का? हो. पुढे काय लिहिलंय बघा. अब्राम म्हणाला, वचन 25, मुला, तुला आपल्या आयुष्यात सुख भोगून मिळाले तसे लाजरला दुःख भरून मिळाले याची आठवण कर, आणि आता याला इथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस. असं अब्राम याला उत्तर देतो. आता हा माणूस मृत आहे, पण आत्म्याने दुसऱ्या जगात जिवंत आहे. जगात तो मेलेला आहे, परंतु दुसऱ्या एका ठिकाणी, अधोलोक नावाच्या ठिकाणी आहे, आणि तो बोलतोय. आणि अब्राम त्याच्याशी काय बोलतो हे त्याला ऐकू पण येतं. म्हणजे त्याचा आत्मा जिवंत आहे. म्हणजे आत्मा मरण हे लक्षात घ्या. याची आठवण कर, आता याला इथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस. याशिवाय जे येथून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये, म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरार सापलेला आहे. आता हा एक महत्वाचा पॉइंट इथं आहे. रोमन कॅथलिक चर्च असं शिकवतं की मृतानंतर, मरण पावल्यानंतर सुद्धा जर आपण संतांना किंवा मदर मेरीला विनंती केली तर तो आत्मा ज्या ठिकाणी गेलेला आहे तिथून तो स्वर्गात जाऊ शकतो, असा त्यांचा विश्वास आहे. पण तो विश्वास शास्त्राला धरून नाही.
तो विश्वास रॉंग आहे, चुकीचा आहे. कारण या ठिकाणी अब्राहम या श्रीमंत माणूस सांगतो की तुमच्या आणि आमच्यामध्ये एक दरा आहे, इकडून तिकडे कोणाला जाता येत नाही, तिकडून इकडे कोणाला जाता येत नाही. अधोलोकातून सुखलोकात कोणाला जाता येत नाही आणि तिकडून इकडे येता येत नाही. म्हणजेच याचा अर्थ की मृतांसाठी प्रार्थना करणं चुकीचं आहे. एकदा आत्मा मरण पावल्याने ज्या ठिकाणी गेला, तो प्रार्थना करून त्याचं स्थान बदलत नसतं. हा महत्वाचा पॉइंट. आता बघा, दोन व्यक्ती त्यांचे दोन वेगवेगळ्या ठिकाणचे भवितव्य दोन वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले, परंतु दोघंही जिवंत आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजतं की मरण पावल्यानंतर सुद्धा आपला आत्मा आणि जीव हा जिवंत असतो. फक्त शरीर हे माती मिळते. फक्त आपण शरीर सोडून जातो. आता मग प्रश्न असा आहे की जगात मरण पावल्यानंतर या जगाशी माणसाचा आत्म्याचा संबंध राहत नाही, तो देवाने नेमलेल्या ठिकाणी जातो. मग जे आपल्याला स्वप्नात भेट देतात, जे आपले आई किंवा वडील किंवा कोणी, ते कसे काय परत आले किंवा मग ते कोण आहे? जर मृत आत्मे परत येत नाहीत, जर आपण वाचलं शास्त्रामध्ये की त्याचा ह्या जगाशी पृथ्वीशी संबंध राहत नाही, कुटुंबाशी, मग हे जे भेट देतात परत येतात ते कोण आहे? आता हे समजण्यासाठी दुसरे कोरिन्थिकरास पत्र याचा 11वा अध्याय आपण जरा, कोरिन्थिकरास दुसरे पत्र याचा 11वा अध्याय, 2 Corinthians 11 आणि 13 वचनापासून आपण वाचूया. दुसरे कोरिन्थ 11 आणि वचन 13 पासून. अशी माणसे ही खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धारण करणारे अशी आहेत. आणि आता ऐका वचन 14. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सैतानही स्वतः तेजोमय देवदूताचे रूप धरितो किंवा धारण करीतो. 14 वचनात असं सांगितलेलं आहे की सैतान देखील तेजोमय देवदूताचे रूप धारण करतो. धारण करतो या ठिकाणी जो मूळ ग्रीक शब्द आहे त्याचा अर्थ आहे टू चेंज द फॉर्म, रूपांतर होणे किंवा आपलं रूप बदलणे, टू ट्रान्सफॉर्म. दुसऱ्याचं रूप धारण करणे, आपलं खरं रूप प्रगट न करणे, असं सैतान करतो असं सांगितलेलं आहे. सैतान स्वतः आणि कसं तेजोमय देवदूताचे रूप धारण करतो. कारण सैतान जर सैतान म्हणून प्रगट झाला, अकराळ विकराळ, आणि जसं आपण टीव्ही सिरियल मध्ये पाहतो की 2 शिंग आणि काळा ड्रेस, विचित्र डेंजर दिसणार, तर कोणी पण ओळखेल तो सैतान आहे. पण तो तसा प्रगट होत नाही. बायबल शिकवतो की तो प्रकाशाचा दूत, सुंदर देखना, शुभ्र वस्त्र परिधान केला, ह्या रीतीने प्रगट होतो. असं रूप धारण करतो की आपल्याला वाटेल की हा देवदूत आहे, हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि अनेकांच्या साक्ष मी ऐकल्या, कदाचित तुम्ही ऐकल्या असेल की आम्ही प्रकाश पाहिला है ना, आम्हाला देवदूत दिसला. आणि त्याच्यानंतर काय झालं की प्रॉब्लेम सुरू झाले, डिस्टर्ब झाले. आता मी असं लॉजिकली विचार केला की जर देवदूत दिसला आणि देवाने जर दर्शन दिलं तर माणूस डिस्टर्ब व्हायला नको, नाही का? तो उलट शांत, तो उलट आनंदित आणि स्थिर व्हायला पाहिजे. पण होतो उलट. आणि याचं कारण हे आहे की जो तो प्रकाश दिसला, बघा सैतान हा प्रत्येक देवाचं जे आहे ते काउंटरफिट करणार आहे, म्हणजे डुप्लिकेट करणार आहे. देव प्रकाश आहे, शास्त्र सांगतं. प्रभू येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. म्हणून सैतान पण प्रकाशाचं रूप धारण करतो, प्रकाश म्हणून प्रगट होतो, अंधार म्हणून नाही, डेंजर म्हणून नाही. लक्षात घ्या. तसंच 13व्या वचनात सांगितलं की हे माणसं खोटे प्रेषित हे ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धारण करणारे आहेत. ते खोटे, आम्ही खोटं शिक्षण देणारे आहोत, खोटे असं कोणी म्हणत नाही. शास्त्रच घेऊन बायबल मधूनच सांगतात, यासाठी की आपण फसावं, आपला विश्वास त्यांच्यावर बसावा.
तर सैतानही स्वतः तेजोमय देवदूताचे रूप धारण करतो. बघा, तो रिअल तो कसा आहे प्रगट होत नाही. आणि आणखी एक वचन ह्याच्याबद्दल, आणि हा एक नियम आहे सैतानाचा. उदाहरणार्थ, उत्पत्तीचं पुस्तक याच्या 3ऱ्या अध्यायात पहिल्याच वेळेस ज्यावेळेस तो प्रगट झाला पृथ्वीवर मानवाला, त्यावेळेस त्याने कसं कोणाचं रूप धारण केलं आपण जरा वाचू. उत्पत्तीचं पुस्तकाचा 3रा अध्याय, जेनेसिस 3:1. परमेश्वर देवाने उत्पन्न केलेल्या सर्व वनचरात किंवा प्राण्यांमध्ये सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, आणि मग आपल्याला माहिती आहे की त्याने म्हटलं की देवाने तुम्हाला सांगितले खरे आहे काय वगैरे. आता हा सर्प कोण? तिथं असं लिहिलेलं नाही की सैतान एदेन बागेत आला आणि सैतान हवेशी बोलला, असं कोणाच्या बायबलमध्ये आहे का? नाही. सर्प स्त्रीला म्हणाला. मग प्रश्न असा आहे की हा सर्प कोण? आणि याचं उत्तर शास्त्राचंच आहे. प्रकटीकरणाचं पुस्तकाचा 12वा अध्याय आणि 9वं वचन, रेव्हलेशन 12:9. शास्त्राचा उलगडा शास्त्रानेच होत असतो आणि करायचा असतो. प्रकटीकरण 12 आणि 9 मध्ये असं म्हटलेलं आहे, मग मोठा अजगर खाली टाकण्यात आला, सर्व जगाला ठकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले. म्हणजे हा जुनाट साप म्हणजे साप किंवा सर्प जो हवेला प्रगट झाला, हा कोण आहे? दियाबल किंवा सैतान आहे. हे आपल्याला शास्त्रावरून समजतं. म्हणजेच काय झालं एडेन बागेत की सैतान म्हणून प्रगट नाही झाला. त्याने पाहिलं की सर्व जनावरांमध्ये सर्वात धूर्त चॅप्टर कोण आहे? सर्प आहे. मग त्याने सर्पात तो शिरला, सर्पाचा ताबा घेतला आणि सर्पाच्या रूपाने तो हवे पुढे आला. कारण सैतान म्हणून जर आला असता तर कदाचित तिने ओळखला असतो. म्हणून सैतान हा आपली ओळख किंवा आपण सहजासहजी त्याला ओळखू शकत नाही. तो फसवणारा आहे. त्याचं एक नाव आहे ॲक्युजर, डिसिव्हर किंवा फसवणारा, फसवणूक करणारा. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे समजतं की जर सैतान रूप बदलतो, कोणतंही रूप धारण करतो, तर त्याचे दुरात्मे, त्याच्याबरोबर पतन पावलेले 1/3 दिव्यदूत देखील तसं करतात. म्हणजेच आपल्याला जे स्वप्न पडतात आणि स्वप्नात आलेले आपले नातेवाईक, आई असो, वडील असो, कोणी असो, हे ते नसून सैतानाचे दुरात्मे त्यांच्या रूपाने आपल्याला भेट द्यायला येत असतात आणि आपली फसवणूक करतात. हे ते नसतात. आता पहिल्या वेळेस जेव्हा आईचं स्वप्न पडलं किंवा दुसऱ्या वेळेस जेव्हा, तर मला खूप आनंद झाला, आणि खूप वाईट पण वाटलं, जुन्या आठवणी पण आल्या आणि बरेच दिवस डिस्टर्ब. परंतु नंतर चुटपुट लागली की असं कसं होऊ शकतं. आणि मग देवाच्या वचनातून कळलं की देवाचं वचन जर सांगतं की ते ह्या जगात नाही, देवाजवळ आहे, मग हे कोण आहेत? आणि ह्याचं उत्तर आपल्याला इथं मिळतं 2 कोरिंथमध्ये की सैतान त्याचं रूप बदलतो, कोणतंही रूप धारण करतो आणि त्याचे दुरात्मे पण ते करतात. आणि मग आपल्याला फसवणूक करण्यासाठी, आता हवेला त्याने का फसवलं? हवेचा विश्वास संपादन करण्यासाठी. हवेला विश्वासात घेण्यासाठी. तुम्हाला ना मला नातेवाईकांच्या द्वारे भेट देऊन हे दुरात्मे आपल्याला विश्वासात घेतात. आपल्याला खरं वाटतं, अरे आमचे वडील स्वप्नात आले, आई स्वप्नात आली. आपण विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवल्यानंतर ते काही गोष्टी करायला सांगतात किंवा आपल्याला काही मेसेज सांगून देतात आणि आपल्याला ते खरं वाटतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की नंतर आपल्या जीवनात अचानक प्रॉब्लेम सुरू होतात आणि मग आपण म्हणतो की आपण एवढे उपवास करतो, प्रार्थना करतो, सर्व करतो, तरी हे असं सर्व का होतं? आपल्याला कळतच नाही की असं काय चाललेलं आपल्या जीवनामध्ये. आता
योएलाचं पुस्तक याचा पहिला अध्याय, योएलाचं पुस्तक याचा पहिल्या अध्यायामध्ये याच्याबद्दलचं एक प्रगटीकरण, एक थोडीशी झलक आपल्याला जुन्या करारामध्ये याच्याबद्दल पाहायला मिळते. योएल 1 आणि वचन 4, कुरतडणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळाने खाल्ले, झुंडीने येणाऱ्या टोळांपासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळाने खाल्ले, चाटून खाणाऱ्या टोळापासून जे राहिले ते आघाशी टोळाने खाल्ले. आणि अशा प्रकारे त्या पिकाचा, शेताचा नाश झाला. परंतु हे जे टोळ, हे खरोखरचे टोळ तर होते, परंतु हे हा दृष्टांत होता, ही भविष्यवाणी होती योएल संदेष्टाची, की कशा प्रकारे शत्रू तर टोळाप्रमाणे येऊन नाश करील, परंतु हे टोळ हे दुरात्म्यांचं प्रतीक आहे. हे दुष्ट आत्मे, सैतानाच्या आत्म्यांचं प्रतीक आहे, त्यांचं चित्र आहे की कशा रीतीने ते आपल्या जीवनामध्ये नासाडी करतात. आपला पैसा किंवा आपलं आनंद आपल्या कुटुंबात ते नाश करतात. हे दुरात्म्यांचं प्रतीक आहे. परंतु पुढे जर आपण वाचलं दुसऱ्या अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये, तर पुनर्स्थापनेविषयीचा देवाचा संदेश आहे की जरी असं झालं असलं तरी देव पुनर्स्थापना करेल. जे आपण गमावलेलं ते परत देईल. ते त्याने त्याच्या लोकांना, इस्रायलाला दिलं आणि तो आपल्यालाही देईल. हे दुरात्मे टोळाप्रमाणे, कुरतडणाऱ्या टोळांप्रमाणे नुकसान करत असतात. आपले आशीर्वाद आपल्यापासून लांब ठेवतात, आपले आशीर्वाद चोरतात आणि त्याच्यामुळे आपली प्रगती होत नाही, आत्मिक जीवनात किंवा आर्थिक जीवनात किंवा सेवेमध्ये सुद्धा. आपल्याला वाटतं की सर्व काही करतो, पण कुठं अडखळं नाही, काय अडखळं नाही. आता दुसऱ्या अध्यायाचं 25वं वचन बघा, योएल 2:25, जोएल 2:25, मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडीने येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, आधाची टोळ व कुरतडणारे टोळ यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हाला भरपाई करून देईल. म्हणजे परमेश्वर हा भरपाई करून देणारा आहे. भरपाई करून देण्याचं आश्वासन परमेश्वर देतो की जे काही सैतानाने चोरलेलं आहे, नाश केलेला आहे. तुम्ही म्हणाल ते तर जुना करार आहे ब्रदर, पण आपण नव्या करारात आहोत. पण नव्या करारात योहान कृष्ण शुभवर्तमानाचा 10वा अध्याय 10व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, चोर येतो तो चोरी, घात व नाश करावा यासाठी येतो, पण मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी. हे तर नवा करार आहे नाही का, आणि हे तर प्रभू येशूचे शब्द आहेत नाही का. तो चोर म्हणजे सैतान. तो कशासाठी येतो? चोरी, घात आणि नाश. म्हणजे सैतान त्याचे दुरात्मे चोरी, घात आणि नाश करतात. पिकांची जसं काही नासाडी करतात, उत्पन्नाची नासाडी करतात. पण प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आलेला आहे? की जे सैतानाने आपलं चोरलेलं आहे ते आपल्याला परत देण्यासाठी. किती जण आमेन म्हणू शकता? हे दिव्य प्रगटीकरण आहे की जे सैतानाने तुमचं चोरलेलं आहे, पैसे असो, आरोग्य असो, मुलं बाळ असो, काही असो, ते परत द्यायला येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि तुम्ही आणि मी ज्यावेळेस प्रभू येशूकडे येतो त्यावेळेस ते आपल्याला परत मिळालं, तो आपल्याला ते परत देतो. आता इफिसकरास पत्र 1 वचन 3 आणि 4, इफिजियन्स 1, 3 and 4 ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाने आपल्याला ख्रिस्तामध्ये सर्व आशीर्वादाने आशीर्वादित केलेलं आहे. आता हे आणखी एक प्रगटीकरण. किती जण तयार आहे? किती जण माझ्या सोबत आहे? हे ब्रेक थ्रू टीचिंग आहे. तुमच्या जीवनात जर खरंच तुम्हाला एक ब्रेक थ्रू, खरंच तुम्हाला एक वरच्या लेवलला जायचं असेल, जर तुम्हाला मुक्त होऊन वेगळ्या लेवलचं ख्रिस्ती जीवन जगायचं असेल, त्यांच्यासाठी हे आहे. म्हणून मी विचारतो की कोण तसं करायला तयार? इफिसकरास पत्र 1, 3 आणि 4 कोण त्या लेवलला जायला तयार?
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव तो धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपणाला ख्रिस्तामध्ये धन्य केले आहे. किती वर दिले? सर्व. सर्व म्हणजे किती? सर्व. म्हणजे अजून काही आशीर्वाद द्यायचे बाकी आहेत का? नाही. प्रेज द लॉर्ड. नाही समजलं. काही जणांना नाही समजलं. काही जण अजून नाही समजल्यासारखं माझ्याकडे बघतात. त्याने आपल्याला सर्व आध्यात्मिक वर देऊन ख्रिस्तामध्ये धन्य केलेलं आहे. धन्य या शब्दाचा अर्थ आशीर्वादित. किती आशीर्वाद दिलेले? सर्व आशीर्वादित दिलेले आहे. काही जणांना वाटतं की जसं जसं आपण आज्ञा पालन करतो तसं तसं देव थोडे थोडे आशीर्वाद देतो. हे चुकीचं शिक्षण आहे. असं शास्त्र शिकवत नाही. इफिस 1:3 नीट वाचा, डोळे उघडून वाचा की ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला सर्व आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलेला आहे. करील नाही, केले आहे. अंडरलाईन करा. समजत नसेल तर ते शब्द अंडरलाईन करा. थोडे थोडे आशीर्वाद मिळत नसतात. यांच्या मिटिंगला गेल्यावर थोडे आशीर्वाद, त्यांच्या मिटिंगला गेल्यावर थोडे आशीर्वाद, माझ्या मिटिंगला आल्यावर अजून काही आशीर्वाद. तसं नसतं. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस माणूस येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेस सर्व काही तुमच्या नावावर एकदा सर्व ट्रान्सफर होतं. प्रदीप, डील होती एकदाच. मग ते शारीरिक, आत्मिक, आर्थिक सगळं टोटली ते आपल्याला मिळतं. मग आता प्रश्न असा आहे की जर ते आशीर्वाद दिले तर ते कुठे आहे? किती जण ऐकत आहे? जर सर्व आशीर्वाद दिले मग ते कुठे आहे? मी तर समजा आजारी आहे, समजा एखाद्या आजाराने, किंवा मी जर समजा आर्थिक बंधनात कर्जबाजारी आहे, मी तर काही प्रॉब्लेम मध्ये आहे, मग कसं काय मी समजायचं मी आशीर्वादित नाही का? तुम्ही म्हणाल की शास्त्रात तर लिहिलंय, पण ऍक्च्युली मी तर त्या अनुभवात नाहीये. म्हणून हे महत्वाचं प्रगट करणं की हे सर्व आध्यात्मिक आशीर्वाद आहे. आणि हे आध्यात्मिक आशीर्वाद आध्यात्मिक किंवा आत्मिक जगात आपल्याला दिलेले आहेत. आत्मिक जगात आपल्याला दिलेले आहेत, मिळालेले आहेत. ऐकून घ्या. पण आपण ते आत्मिक जगातून ह्या सध्याच्या जगात, दृश्य जगात आणायचे आहे. नाही समजलं? समाधानवर बघ. आत्मिक जगातून आपल्याला ह्या जगात आणायचे आहे. आत्मिक जगामध्ये सर्व आशीर्वाद आहेत, पण ते तिथं आहे, तिथून इथपर्यंत आणायचे आहे. आता किती जणांना समजतं मी काय बोलतो? हे फार 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 महत्वाचं आहे. इकडं तिकडं पाहू नका. ख्रिस्तामध्ये आपल्याला सर्व आध्यात्मिक वर देऊन आशीर्वादित केलेलं आहे, धन्य केलेलं आहे. पण ते स्पिरिट वर्ल्ड मध्ये, आत्मिक जगात आपल्याला, आपल्या जगात, दृश्य जगात जिथं आपण राहतो तिथं आपल्याला आणायचे आहे. आणि तर हे जे आशीर्वादाचे दोन भाग आहेत, आत्मिक, आणि ज्या वेळेस ते आपल्याला अनुभवतात, ज्यावेळेस आपण अनुभवतो त्यावेळेस ते शारीरिक होतात. उदाहरणार्थ मी काय म्हणतो बघा, आता खाली बघू नका, इकडे वर बघा. समजा दुखणं आजार आहे, आत्मिक आशीर्वाद, प्रभू येशूने आपले रोग वाहिले, त्याला बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य मिळाले. आरोग्य आत्मिक जगामध्ये मिळालेलं आहे, पण ह्या जगात मी आजारी पडले. मग ज्यावेळेस मी विश्वास धरून ते वचन माझ्यासाठी लागू करून घेतो की ते माझ्यासाठी आहे, प्रभू मी ते घेतो, मी ते स्वीकारतो, त्यावेळेस काय होतं की तो आत्मिक आशीर्वाद, आत्मिक जगातला आशीर्वाद, शारीरिक आरोग्याचा मला अनुभव येतो, मी बरा होतो, आणि तो आशीर्वाद आत्मिक जगातून ह्या जगात येतो. नाही समजलं? काही जणांना नाही समजलं. समजा कर्जबाजारी आहे. शास्त्र सांगतं की येशू ख्रिस्ताने दारिद्र्य हा शाप वधस्तंभावर वाहिला आणि दारिद्र्याच्या शापातून मुक्त केले. मग ज्यावेळेस मी पैशाच्या अडचणीत असतो, कर्जात असतो, ज्यावेळेस मी विश्वास धरून ते क्लेम करतो, दावा करतो की ते माझ्यासाठी आहे, मी प्रभू मी विश्वास धरतो, मी ते घेतो, आणि मग कोणत्या तरी माध्यमातून माझी गरज सुटते, पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे काय झालं की तो आशीर्वाद आत्मिक जगातून ह्या जगात प्रगट झाला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जगातून दृश्य जगात प्रगट झाला.
तो इथं मिळाला नाही, तो ऑलरेडी आहे तुमच्या नावावर, पण तिथून इथं मिळाला, तुम्हाला त्याचा अनुभव आला, मला त्याचा अनुभव आला. आता किती जणांना समजलं? प्रेज द लॉर्ड. आता हे हायर बायबल स्टडी आहे, इथे नीट लक्ष द्या. हे काय चालू चालू मध्ये ऐकता ऐकता खेळता खेळता ऐकायचा बायबल स्टडी नाही. नीट तुमचे कान, आत्मिक कान उघडे ठेवा, लक्ष द्या. स्पिरिट वर्ल्ड मधून आत्मिक जगात तो ज्यावेळेस, म्हणून आपण मिळालेच आहे असा विश्वास धराच्या प्रभू येशूने सांगितलं, आणि ज्यावेळेस आपण विश्वास धरून ते कबूल करतो की मला मिळालेले, तेव्हा आपण ते आत्मिक जगातून दृश्य जगात ते ओढून घेतो आणि दृश्य जगात ते प्रगट होतं, म्हणजे आपल्याला मिळतं, मॅनिफेस्ट होतं, प्रगट होतं. मी बरा झालो, माझी गरज पुरवली गेली. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय झालं, आत्मिक जगातून तो आशीर्वाद ह्या जगात आला. देवाची स्तोत्री असो. काही जणांना समजते, काही जणांना नाही समजत, हरकत नाही, प्रार्थना करा. तर आता हे टोळधाड किंवा हे एक प्रतीक आहे, आलं लक्षात. उदाहरणार्थ प्रभू येशूने एक वाक्य म्हटलं जगामध्ये असताना, लूक 10 आणि वचन 9. म्हणून बायबल स्टडीला बसण्याच्या अगोदर प्रार्थना करून बसायचं असतं. प्रार्थनापूर्वक जर बसलं तरच तुम्हाला हे समजणार. या आत्मिक गोष्टी आहे. मनाची तयारी, आत्म्याची तयारी, आत्मा ट्यून करायचा असतो. लूक 10 आणि 19 या ठिकाणी प्रभू येशूने काय म्हटलं, पहा मी तुम्हाला साप व विंचू यांना तोडवण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हाला काही एक बाधणार नाही. हे कोणाला सांगितलं? शिष्यांना. काय सांगितलं? साप व विंचू यांना तोडवण्याचा. म्हणजे खरोखरचे साप आणि विंचू आहे. आता काही अमेरिकेमध्ये काही चर्च असे आहेत की जे खरोखरचे साप आणि विंचू चर्चमध्ये आणतात आणि ते हातात घेतात आणि त्या पालकांना ते साप चावल्याचे व्हिडिओ मी पाहिलेले आहे. म्हणजे ते लिटरली. आणि काही जण मरण पावले आणि ते म्हणतात शास्त्रात प्रभू येशूने सांगितलं की साप आणि विंचू यांच्यावर देवाने अधिकार दिला, आणि ते पालक करायला गेले आणि त्यांना साप चावला. हे खरोखरचे साप आणि विंचू आहेत का? इकडे लक्ष द्या. हे एक प्रभू येशू या ठिकाणी कंपॅरिझन किंवा एक ॲनोमली करत आहे, एक तुलनात्मक. तो सांगतो साप आणि विंचू यांचा. आता साप शास्त्रामध्ये कोण आहे? सैतान आहे. मी तुम्हाला सांगितलंय वचनात. म्हणजे दुरात्मे विंचू, साप आणि विंचू म्हणजे सैतान त्याचे दुरात्मे. आणि म्हणून तो पुढे म्हणतो साप व विंचू यांना तोडवण्याचं. म्हणजे काय, खरोखरचे साप आणि विंचू तोडवायचे नाही की प्रभू येशूने सांगितलं मला काही होणार नाही, मग करून बघा काय होतं ते. हे त्याचा अर्थ नाहीये. हे प्रतिकात्मक आहे आणि शत्रूवरच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे. शत्रू कोण? सैतान, देव नाही. अनेकांना वाटतं की देव आमचा शत्रू आहे, ते म्हणतात आम्ही देवावर रागवले. असं कोणी असेल तर लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो, देव तुमचा शत्रू नाही, सैतान तुमचा शत्रू आहे. पण सैतानाने तुमच्या देवामध्ये गैरसमज निर्माण केलेला आहे. बघ, एवढे दिवस तो प्रार्थना करतोय, विश्वास धरतोय, काय फायदा? तो आहे तिथंच आहे. असं करून सैतानाने गैरसमज निर्माण केला आणि तुम्हाला ते खरं खरं वाटलं की हा, प्रार्थना करून फायदा नाही, शास्त्र वाचून फायदा नाही, चर्चला जाऊन फायदा नाही, मग मी काहीच करणार नाही, काय व्हायचं ते होईल. आणि मग हेच सैतानाला पाहिजे की देवापासून तू दूर हो, मग मी काय तुझं करायचं ते करील. आणि हीच त्याची ट्रिक असते की आपल्याला देवाबद्दल गैरसमज निर्माण करून देवापासून कट ऑफ करायचं. म्हणून गैरसमज करणारे लोक हे सैतानाचे एजंट असतात. गैरसमज हे काय एक स्वभाव नाहीये, हे दुरात्म्यांचं कार्य. लक्षात घ्या, मिसअंडरस्टँडिंग करून. ठीक आहे, तो विषय आपल्याला नाहीये, पण निघाला म्हणून सांगतो. तर प्रभू येशू या ठिकाणी सांगतो की मी तुम्हाला साप व विंचू यांना तोडवण्याचा व शत्रूवरचा सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे.
आणि तो अधिकार आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस तो वधस्तंभावर मरण पावला, सैतानाला त्याने नाडिले, त्याचा तो अधिकार माणसाने आदम हवेने एदेन बागेत दिलेला सैतानाकडून काढून घेतला, परत मिळवला आणि जगात जाण्यापूर्वी शिष्यानं सांगितलं की आता आकाश आणि पृथ्वीतील सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. मत्ती 28. तुम्ही जाऊन सर्व जगाला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. आता त्याने सांगितले की सर्व अधिकार, आकाश आणि पृथ्वीतील सर्व अधिकार मला देण्यात आलेले. इकडे बघा, ज्यावेळेस सैतानाने प्रभू येशूची परीक्षा गेली अरण्यात, त्यावेळेस प्रभू येशू म्हटला का की आकाश आणि पृथ्वीतील सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे? नाही, कारण तोपर्यंत वधस्तंभावर गेलेला नव्हता. तोपर्यंत तो अधिकार, आकाश पृथ्वीवरचा अधिकार जो देवाने माणसाला दिला तो सैतानाजवळ होता. म्हणून तो म्हणू शकला डेअरिंगने की तू मला नमन कर, हे सगळं मी तुला दे. पण पुनरुत्थान झाल्यानंतर त्याने सांगितलं की आता आकाश आणि पृथ्वीवरचा अधिकार मला दिलेला आहे, माझ्या नावात तुम्ही जा, माझ्या अधिकारात. आणि तो अधिकार शिष्याना त्याने दिला. आणि ज्यावेळेस आपण आज त्याचे शिष्य होतो, तोच अधिकार आपल्याला मिळत असतो. हालेलुया. पण आपल्याला माहित नसतं. आपण सैतानाला, दुरात्म्याला घाबरत जातो आणि सैतानाला आनंद वाटतो की आपल्याला आपला अधिकार माहित नाही, आपण कोण आहोत हे माहित नाही, आपल्याला किती पॉवर आहे हे माहित नाही. म्हणून तो आपल्याला घाबरत राहतो आणि अंडर प्रेशर ठेवतो, दबावाखाली ठेवतो, प्रॉब्लेम मध्ये ठेवतो. आणि आपल्याला वाटतं की देव काहीतरी का करत. पण प्रभू येशूने सैतानावरचा, शत्रूवरचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आज तुम्ही आणि मी जर बिलीवर आहोत, देवाचे आहोत, तर सैतान त्याच्या दुरात्म्यावरचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला जर दिलेला आहे तर आपण तो अधिकार वापरायचा आहे. देव वापरणार नाही समजलं. तुम्ही जर प्रार्थना केली की प्रभू मला याच्यातून मुक्त कर, तो नाही करणार. अधिकार तुम्ही म्हणायचं की येशूच्या नावात त्या दुरात्म्यांना तुम्ही आज्ञा करायची, मी आज्ञा करायची. सैताना तुला माझ्या पैशावर अधिकार नाही, माझ्या शरीरावर अधिकार नाही, माझ्या मुलांवर अधिकार नाही, हे तुम्ही म्हणायचं. पण आपण आपल्याला जे सांगितलं ते आपण देवाला करायला सांगितलं आणि तो काही करत नाही, कारण जे आपल्याला सांगितलं तर तो कशाला करणार. हा प्रॉब्लेम आहे. खरा प्रॉब्लेम विश्वासार्ह्यांचा हा आहे. आणि म्हणून देवावर काही जण चिडलेले आहेत, नाराज आहेत, रागवले की आम्ही एवढी प्रार्थना करतो, एवढे कळकळीने, देव काहीतरी का करणे. कारण शत्रूवरचा अधिकार आपल्याला दिलेला, आपण तो अधिकार वापरायचा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय, ज्यावेळेस असे स्वप्नात दुरात्मे येतात आपल्या नातेवाईकांच्या, आई वडिलांचं रूप घेऊन, त्यावेळेस आपण म्हणायचंय की येशूच्या नावात दूर हो. स्वप्न पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्यांचे इफेक्ट किंवा परिणाम कॅन्सल करायचे. म्हणजे काय म्हणायचं, काय करायचं, आणि ते आता आपण करणार आहोत. मी विशेष प्रार्थना करणार आहे अशांसाठी की ज्यांना असे स्वप्न पडतात आणि ज्यांचे आशीर्वाद याच्यामुळे रखडलेले आहेत आणि जे सर्व करून थकलेले, त्यांच्यासाठी मी आता प्रार्थना करणार आहे. आणि म्हणून तयार राहा. त्याचे इफेक्ट दुरात्मे ज्यावेळेस भेट देतात, आई किंवा वडील, आणि आपण खुश होतो, आपण ऍग्री झालो, सहमत झालो. म्हणजे काय की आपण सैतानी दुरात्म्याशी करार केला. आणि बरेच वेळेस हे कधी होतं, आणि मी हे बारकाईने मी स्टडी केलं, ऑब्झर्व केलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. जेव्हा मोठं काहीतरी होणार असतं त्यावेळेस हे नातेवाईक भेटतात. समजा एखाद्या ठिकाणी मीटिंग आहे, देवाचं कार्य होणार, त्यावेळेस भेटतात, त्यावेळेस ते स्वप्नात येतात. किंवा समजा एखादं प्रमोशन आहे किंवा एखादी मोठी डील, मोठं काहीतरी होणार आहे, आणि नंतर काय होतं की जे होणार असतं ते पाहिजे तसं होत नाही, त्याच्यात अडखळणं येतात. काय येतात, आता हे नीट ऐका, हा फार फार महत्वाचा, एकाच ऐकण्यात कोणाला समजणार नाही, म्हणून हे परत तुम्हाला ही स्टडी ऐकावं लागेल. आपण स्वप्नात त्यांच्याशी सहमत झालेलो असतो, आपला विश्वास पटलेला असतो की हे माझीच आई आहे, माझेच वडील आहे, माझेच काका मामा आहे. आणि सैतानाचे दुरात्मे आपल्याला विश्वासात घेतात आणि जे आशीर्वाद आपल्याला देव देणार आहे किंवा जे मिळणार आहेत हे त्यांना अगोदर माहित असतं, कारण ते आत्मिक जगात वावरत असतात. आपले आशीर्वाद आत्मिक जगात आहेत आणि जे आशीर्वाद आपल्याकडे येत आहेत ते रोखण्यासाठी आपली भेट घेऊन स्वप्नात आपल्याला भेट देणार.
आणि मग आपल्याला स्वप्न पडतं. आणि मग नंतर जे होणार असतं ते होत नाही, किंवा त्याला दिरंगाई होते. आपण वाट पाहतच बसतो, आपण प्रार्थना करतच बसतो, आपण तेवढ्या पुरतं खुश होतो की माझी आई स्वप्नात आली, वडील स्वप्नात आले, वगैरे वगैरे. पण जे व्हायला पाहिजे ते काम होतच नाही. म्हणजे स्वप्नात जे मृतात्मे येतात ते खरोखरचे मृतात्मे आपले नातेवाईक नाहीत. कारण शास्त्र सांगतं की मृत पावल्यानंतर माणसाचा त्या या जगाशी, कुटुंबाशी आणि त्या ठिकाणाशी काही संबंध राहत नाही. माणूस दुसऱ्या जगात जात असतो. हे येणारे कोण, भेटणारे कोण? त्यांचं रूप घेऊन प्रगट होणारे दुरात्मे. हे जोपर्यंत मला माहित नव्हतं, मला खरं वाटायचं की आमचे नातेवाईक आहेत, आपल्या बरोबर. पण नंतर जेव्हा डिस्टर्ब होऊन, नंतर ज्यावेळेस काहीतरी चुकतंय असं वाटून प्रेयर करायला लागलो, विचार करायला लागलो, स्टडी करत, त्यावेळेस हे प्रगटीकरण. आणि मी तुम्हाला हे अनुभवावरून सांगतो. अनेक जण फसले, मी पण फसलो होतो, पण तुम्ही फसू नका. सैतानाच्या भूल थापांना बळी पडू नका. ते आपले नातेवाईक नाही आहेत, ते मृतात्मे, ते सैतानाचे दुरात्मे आहेत. पण प्रभू येशूने आपल्याला सैतान त्याच्या दुरात्म्यावर अधिकार दिला आहे. म्हणजे सैतान त्याचे दुरात्मे आत्मिक जगातून आपल्यावर हल्ला करतात. आणि हल्ला कधी करतात? आपल्या आत्म्यावर हल्ला करतात. कधी? झोपेमध्ये, स्वप्नामध्ये. आणि आपल्या आत्म्याचा ताबा घेतल्यानंतर ते आपल्या दृश्य जगात किंवा आपल्या जगात प्रत्यक्षात आपल्या जीवनात घडून येतं. म्हणजे घडून येण्यापूर्वी त्यांना माहित असतं की काय घडणार आहे, ते अगोदरच रोखतात, म्हणून ते भेट देत असतात. म्हणजे घडून येण्यापूर्वी एक नियम आहे, ते अगोदरच आत्मिक जगात घडलेलं असतं. आता पुढच्या याच्यात आपण ते पाहू. मी तुम्हाला ते पण प्रूव्ह करेल की प्रत्यक्षात ह्या जगात एखादी गोष्ट घडण्याच्या ऐवजी आपल्या जीवनात घडण्या अगोदर ती आत्मिक जगात अगोदरच घडलेली असते आणि मग ती घडणार असते. परमेश्वर ते घडवणार असतो आणि ते घडून येऊ नये म्हणून हे दुरात्मे अडखळत. एवढंच ध्यानात ठेवा. आता याच्याबद्दलचे वचन पुढच्या याच्यात आपण घेऊया. म्हणून एवढंच ध्यानात ठेवा की देवाने आपल्याला सर्व आध्यात्मिक अधिकार दिलेले आहेत. मृत आत्मे हे आपले नातेवाईक नाही, तर हे सैतानाचे दुरात्मे आहेत. आणि प्रभू येशूने आपल्याला त्यांच्यावर अधिकार दिलेले. मग आपण अधिकार कसा वापरायचा? आता पॉइंट आणि प्रार्थना करण्यापूर्वी मार्क 16 मध्ये त्याने सांगितलं 5 चिन्हे की विश्वास धरण्याबरोबर ही चिन्हे असं जातील. पहिलंच चिन्ह आहे ते माझ्या नावाने भूते का. पहिल्याने सैतानावर अधिकार दिला. शेवटचं चिन्ह आहे की ते दुखण्यावर हात ठेवतील आणि ते बरे होतील. कारण जर सैतानावर अधिकार दिला तरच बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो, नाही का? म्हणजे ज्यावेळेस आपण प्रभू येशूच्या नावात असं म्हणतो, प्रभू येशूच्या नावात स्वप्नात आलेले हे दुरात्मे, प्रभू येशूच्या नावात त्यांचा परिणाम माझ्या जीवनावर मी रद्द करतो, असं तुम्ही म्हणायचं आहे. ते खरं वाटू द्यायचं नाही, इमोशनल व्हायचं नाही. सैतान माणसाला इमोशनली ब्लॅकमेल करतो. म्हणून इमोशनली ब्लॅकमेल करणारे लोक सैतानाचे एजंट असतात. तर इमोशनली ब्लॅकमेल करणं हे सैतानाचं काम आहे, देवाचं नाही. लक्षात घ्या. म्हणजे आपण प्रभू येशूच्या नावात अधिकार वापरून त्याचे परिणाम आपल्या जीवनावरचे रद्द करायचे. येशूच्या नावात हे स्वप्न मी रद्द करतो. हे जे पडलेलं स्वप्न त्याचा परिणाम माझ्या जीवनात होणारा मी प्रभू येशूच्या नावात रद्द करतो. मग त्यांनी जे भेट दिलेली, जे अडखळण आणलेलं आहे ते दूर होतं आणि जो आशीर्वाद तुमच्याकडे येणार आहे तो तुम्हाला मिळू शकतो, मिळतो. प्रेज द लॉर्ड. ते म्हणतात ना की तोंडाजवळ घास आला हो, पण ते निघून गेला. म्हणजे काय झालं? हे झालं, सैताने दुरात्म्यानं तो घास तुम्हाला खाऊ दिला नाही, देवाने नाही. पण तुम्हाला वाटलं देवाने काहीतरी का केलं. देव काही का करणार? देवाने जे आपल्याला करायला सांगितलं ते तो करणार नाही. प्रार्थना आपण करायची, अधिकार आपण वापरायचा. जो अधिकार आपल्याला दिला तो देव वापरणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हे मृतात्मे आपल्याला फसवणूक करण्यासाठी,
ते आपले प्रियजन नाहीये. परत एकदा सांगतो, ते दुष्टात्मे त्यांच्या रूपाने सैतान रूप बदलतो, प्रकाशाचा देवदूत म्हणून प्रगट होतो, तर नातेवाईक म्हणून तो का नाही प्रगट होत? पण ज्यावेळेस आपण ऍक्सेप्ट करतो, स्वीकारतो की ते माझे नातेवाईक आहे, ते माझं चांगलं करायला आलेले, ते माझ्या बरोबर आहे, तेव्हा त्यांच्याशी आपण सहमत होतो आणि त्यांना आपल्या जीवनात कार्य करायला मोकळीक देतो, परवानगी देतो, आणि मग सगळं प्रॉब्लेम व्हायला लागतो. आणि म्हणून शेवटचं वचन एक आहे, होशे 4:6, की ज्ञानाच्या अभावे, परमेश्वर म्हणतो की ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. तर हे ज्ञान जर आपल्याला नसलं तर काय खरं काय खोटं आपल्याला कळत नाही. आपण फसत जातो. आणि आपण म्हणतो की एक दिवशी स्वर्गात गेल्यावर मला सर्व आशीर्वाद मिळतील, आणि आपल्याला वाटतं की आपलं एवढं स्ट्रगल काय, प्रभू येशूने जर सैतानावर विजय मिळवला तर. म्हणून येणाऱ्या सिरीज मध्ये आपण पाहू की तो अधिकार जो आपल्याला दिलेला आहे तो किती मोठा आहे, आपण कसा वापरू शकतो दैनंदिन जीवनात. आता यावेळेस मी प्रार्थना करणार आहे, आणि किती जण तयार आहे? जर तुमचा अनुभव असा असेल की असे नातेवाईक माझ्या प्रार्थना, माझ्या स्वप्नात आले, येत असतात, भेट देतात, मला ते सांगतात असं कर, तसं करू नको, असं होईल तसं होईल, आणि तुम्हाला ते खरं 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 वाटत आलेलं आहे, आणि त्या बंधनात तुम्हाला ठेवलेलं आहे. म्हणून लिमिटेड आशीर्वाद, लिमिटेड जीवन तुम्ही जगत आहे, लिमिटेड ज्ञान, लिमिटेड पैसा, लिमिटेड प्रगतीकरण, लिमिटेड सगळं. पण आज ते लिमिट प्रभू येशूच्या नावात तुटले जाणार. आज ते लिमिट प्रभू येशूच्या नावात आपण तोडणार आहोत. किती जण तयार आहेत? किती जण त्यांच्या जीवनावरील बंधने सोडायला तयार आहेत? मी आता प्रार्थना करणार आहे, आणि मग आजपासून तुम्ही पाहायचं की काय घटना घडतात, आणि कशा जे अनेक वर्षात, अनेक महिन्यात झालं नाही ते कसं पटापट घडायला लागतं. हा तुमचा अनुभव आहे. ते लग्न असो, नोकरी असो, बिझनेस असो, काही असो, की जे विश्वास करून, प्रार्थना करून जे झालेलं नाही, सगळं काही करून झालेलं नाही, बघा ते कसं घडायला लागतं.